हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हा आहे गावाकडचा व्लॉग. तर आम्ही नाताळच्या सुट्टीत गावाला गेलेलो, दुपारची वेळ आहे आणि मला जायचंय शेतात, कारण की भाज्या काढायच्या आहेत. आम्ही चाललो पुण्याला आता आज. आणि इकडे मी तुम्हाला दाखवते, तर ही आमची आहे विहीर आणि विहिरीच्या कडेला थोडीशी शेती आहे जी चुलत सासऱ्यांची आहे आणि विहीर पण आमची दोघांची एकत्र आहे. रस्त्याने पुढे पुढे गेलो की डावीकडे आमची शेती आहे. आंब्याचं झाड ते दिसतंय ना, ते पण आमचंच आहे. त्याला छान गोड आंबे येतात उन्हाळ्यात. आणि आता चालला आहे हा रस्ता शेताकडं. तर ही जी शेती दिसते की नाही, हे सगळं वावर आहे ते चुलत सासऱ्यांचं आहे आणि हे शेतातलं घर पण त्यांचंच आहे. तर यावर्षी शेतात काय काय लावलंय बघूया आपण. ही आहे मेथीची भाजी. तर ऑलरेडी एक स्लॉट झालेला आहे, मेथीची भाजी खाऊन वगैरे संपून गेली, आता परत टाकली आहे. तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये नाही, पण घरातलं भागण्या एवढी मेथीची भाजी लावतात सगळीजण इकडं, कारण विहिरीचं पाणी आहे ते सध्या तरी पुरतंय. ह्या वाफ्यातली भाजी संपून गेली आणि बाकी आहे ते सगळं आपले हरभऱ्याची रोपं दिसत असतील तुम्हाला बांधावरनं, आणि बाकी आहेत कांदे, लसूण, खालच्या वावरात पण तेच सगळं लावलेले. आणि थोडीशी ज्वारी पण टाकली इकडं तिकडं. इथं पुढं गेलो तर हिरवा वाटाण्याची रोपं दिसत असतील तुम्हाला. आणि एक गंमत दाखवते आता मी तुम्हाला सगळ्यांना. तर इकडं बघू शकता तुम्ही, तर ही आहे घाणेरी. तर गावाकडे की नाही सगळीकडे दिसती घाणेरी, तर आमच्याकडे याला घाणेरी असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला थोडासा व्हिडिओ पळवते आणि फास्ट मध्ये आता बांधावरून आपल्याला जायचंय पुढं. तर इथून गेलो की नाही पुढं की आहे त्यांचं हे शेतातलं घर जे मगाशी दाखवलं. तर त्या घराच्या बाहेर एक टाकी काढलेली आहे त्यांनी पाणी साठवायला. नंतर इथं गुरं असतात, तर गुरांचा गोठा पण इथंच आहे आणि शेतातलं धान्य वगैरे ठेवतात, बाकी सामान ठेवतात. राहायला कोणी नसतं इकडं आणि एक कुत्रा आहे. आता थोडंसं पुढं गेलो की नाही की हे आमचं शेत लागतात, आमचं शेती सुरू झाली. इथं आहेत आईनी वाळवण घातलं होतं कारळ्याचं वगैरे, आणि मिरच्या पण आहेत सुकलेल्या. तर लाल मिरच्या सुकत घातल्यात इथं, चटणीसाठी वापरतात. आणि हे कारळे, तर याला इकडं कारळे म्हणतात, कुठं कुठं काळे तीळ पण म्हणतात. त्याची चटणी खूप चांगली बनते, त्याला येसूर असं म्हणतात आमच्या इकडं. आणि इथं आहे टोमॅटोची रोपं, पुढं लावलाय थोडा लसूण, कांदे आहेत. आणि बाकी सगळ्या वावरात आम्ही गहू टाकलाय आणि वरच्या वावरात आहे ना ज्वारी टाकली आहे. तर इथं हे सगळं दिसतंय ना, ते तुम्हाला सगळी कांद्याची पाती आणि लसूण आहे. अजून काही ती काढायला आलं नाहीयेत, नव्यानंच लावले. थोडासा कांदा पोचलाय, आई मिरच्या तोडतायत इकडं. आणि हा सगळा गहू आहे. तर यंदा ना अन्नपूर्णा आणि लोकवन जातीचा गहू लावलाय. अन्नपूर्णा आम्ही पहिल्यांदाच लावलाय, काय माहिती नाही आता उतार वगैरे कसा येतो ते. पण ही दिसतंय तेवढं सगळं शेत आमचंच आहे. आणि मस्त गहू तयारला होता, पाणी वगैरे भरपूर आहे त्यामुळे चांगलं येतं. शेताच्या बांधाला आंब्याची, सीताफळाची झाडं आहेत आणि इकडं आहेत की नाही निलगिरीची झाडं लावलीत आम्ही. खूप छान वाटतं इकडं आले की, एकदम मस्त वाटतं. तर आता मी तुम्हाला दाखवते की बाकी छोट्या छोट्या गोष्टी काय काय लावलेत. आईने भरपूर सारी भाजी पण लावली आहे शेतात आणि कांदे आणि लसूण पण टाकलाय. तर इकडं आता पुढे गेलो की नाही आपण, आई आता मिरच्या तोडतात. जेवढ्या लाल झाल्यात ना मिरच्या, त्या सगळ्या आता तोडून त्या वाळत घालणार आणि मग अशा सगळ्या मिरच्या साठवून नंतर मग त्याची चटणी बनवत असतो. वर्षभराचा आपला काळा मसाला असतो तो. तर चला मी तुम्हाला दाखवते आता. हा इकडं आहे ना, ही सगळी मिरच्याची रोप आहेत. तर 2-3 पद्धतीच्या मिरच्या ज्या आपल्याला लागतात की नाही स्पेशली चटणी बनवायला, त्या लवंगी आहे, शंकेश्वरी आणि बेडगी. आणि हा कांदा आहे, कांद्याची पाती दिसतात का तुम्हाला, हे कांदे लावलेत. आणि त्याच्या शेजारच्या वाप्यात मला वाटते लसूण लावलाय. कांद्याच्या पातीत ना जरा अशा फुगीर दिसतात, खरं लसूणच्या जरा नाजूक दिसतात. आणि मधून मधून मग राजगिऱ्याची वगैरे भाजी आहे ना, ती अशी रॅन्डमली टाकली आहे त्यांनी. कोथिंबीर, मेथी पण टाकली आहे. हे आमचं शेतातलं घर आहे, त्याच्यात आम्ही सगळं सामान वगैरे ठेवतो, धान्य वगैरे ठेवत असतो. लागणाऱ्या सगळ्या गोष्टी इकडे असतात, वाळवणाच्या वगैरे सगळं ठेवून देतो. आणि हे खालचं शेत आहे. आणि आमचं इथून आता वरती गेलो की नाही की वरती पण एक शेत आहे, ते तुम्हाला मी दाखवते. चला आता आपण वरती जाऊया. तर इथून छोटीशी पायवाट आहे, त्याने वरती जायचं. आणि वरती गेल्यानंतर मला वाटतं शेतात यावर्षी ज्वारी एका बाजूला आणि एका बाजूला गहू आहे. तर आता पाणी सोडलं असेल, आपण पुढे जाऊन बघूया आता. तर इथून वरती जाते मी, तर बघूया. ही पाईपलाईन केलेली आहे. आणि हा बघा मस्त असं गहू आलं की नाही, वाफेत, त्यामुळे गव्हाला पाणी वगैरे द्यायला बरं पडतं. दुपारची वेळ आणि इतकं छान पाणी सोडले ना, फार भारी वाटत होतं, एकदम मस्त पाणी. आवाज तर खूप छान येत होता. आणि हे बघा पाणी सगळ्या गावाला असं पाणी देतो. विहिरीला पाणी आहे तोवर शेती मस्त होते. नंतर खरं पावसाळा येता येता 15 दिवस जरा पाण्याचं हे असते, नाहीतर मग आता विहीर काढल्यापासून टेन्शन राहत नाही पाण्याचं. तर छानपैकी गव्हाला पाणी देत आहेत. आणि इकडं वरच्या बाजूला ज्वारी लावलेली आहे जरा जरा. बाकी तर इकडून तिकडून हे बघताय ना, हे सगळं आमचंच वावर आहे इकडं. आणि इकडं सुद्धा मोठे वावर, तसं हे आमचं घराच्या जवळच आहे त्यामुळे बरं पडतं. आणि इथं मध्ये मध्ये गाजर पण लावलेत, ही दिसतंय का झूम केल्यानंतर, ही गाजर आहेत.
तर ती विकतची गाजर असतात दिल्ली ती वाली नाही, आपले देशी गाजर असतात, ही खायला मस्त असतात आणि पौष्टिक पण. आणि खालच्या वावरात आता मी परत आले तर इथं लसूण आहे, लसूणच्या मध्ये भाज्या लावल्यात आईंनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या. आता मला भाज्या काढायच्या आहेत, आता व्हिडिओ थोडासा दाखवते तुम्हाला आणि नंतर बंद करते, भाज्या काढून घेते, फार उशीर होईल नाहीतर. तर कांद्याची पात, लसूणची पात, मस्तपैकी आपलं मेथी आणि ही सगळ्यांच्या आपल्या आवडीची कोथिंबीर एकदम लाईन मध्ये लावली की नाही, असली भारी दिसते बघा, एकदम फ्रेश. किती पण घ्या, कशी पण घ्या, एवढंच घ्यायला मोठभर पुण्याला गेलो तर 5-10 रुपये कसे पण जातात आणि एकदम फ्रेश पण मिळत नाही. लय भारी असती फिलिंग, अशी स्वतःच्या हाताने काढून घ्यायची भाजी. आहा. तर छानपैकी आता मी ते कोथिंबीर काढून घेते, व्हिडिओ नंतर पॉज करणार आहे मी आणि नंतर तुम्हाला दाखवते काय काय भाज्या काढल्यात ते. तर कोथिंबीर काढली, बाकीच्या भाज्या पण काढल्या, आईने मिरच्या काढल्या आणि आता तुम्हाला दाखवते. तर ह्या बघा मिरच्या, ह्या सगळ्या पिकलेल्या मिरच्या आहेत, त्या आता त्या वाळवणार आहेत. ह्या हिरव्या मिरच्या आहेत, त्या आम्ही नेणारे पुण्याला जाताना, वांगी नेणारे. मेथीची भाजी दिसते का, ती एवढी सगळी मेथीची भाजी घरी ऑलरेडी खोडून ठेवली आणि बाकीची पण आहे, राजगिऱ्याची वगैरे भाजी, लाल माटे त्याच्यात, हरभऱ्याचे धाटा आहेत ती पण घ्यायची आहेत. तर ते काढून नेणार आहे, सगळं नाही नेणार तसंच. आणि फ्रेश अशी कोथिंबीर. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून, आणि तुम्हाला असे व्लॉग बघायला आवडत असतील ते पण सांगा. नेक्स्ट टाइम गावाला गेल्यानंतर आणखी व्लॉग मी शेअर करेन. तोपर्यंत बाय बाय.